अबे दूर दूर बसा ना बाबू. अबे एकदम दोघं झाले का बे तुम्ही गडबड नको करू ना बे. तू शांतपणा नको. मी धन्यवाद देतो माझ्या माय माऊल्यांना. थंडीच्या बसल्यात वेळ झाला मला माफ करा. आपण जाऊन या बाई. बायाकडे जे पोट्टे उभे आहेत त्यांना आपापल्या जागेवर या. माणसाईच्या जागेवर या तुम्ही. तिकडे बाया लबविले फगविले जातात. जरा बाजून हारे. इकडे जे 5-7 पोरं उभे आहेत यांना इकडून या. तिकडे कोणाले तोंड दाखवत बे. सतरंज्या उठल्याले दुसरे उभे राहणारे तिसरे. गाडगे बाबाची पुण्यतिथी परवा झाली. आता 12 जानेवारी जिजामातेचा जन्मोत्सव. आपल्या महिलांना, आपल्या पत्नीला, आपल्या माईला, आपल्या बहिणीला जरूर जिजामातेच्या सिंदखेडला या. माझी वारी आहे. एकच वारी 12 जानेवारी. म्हणा 12 जानेवारी. एकच वारी 12 जानेवारी. एकच वारी 12 जानेवारी. रामकृष्ण हरी. एकच वारी रामकृष्ण हरी. फुले शाहू आंबेडकरी. आमची चळवळ आहे खरी. भाऊ पूर्ण गाव एकत्रित आहे. 18 पगड जातीचे लोक आहेत. मराठा, देशमुख, बौद्ध, धनगर, वैदू, भिल्ल, पाथरवट, मुस्लिम, लोहार, सुतार, सोनार, जैन, चांबार. अजून कोणी सुटलं संत माफी मागतो. न्हाव्याचं नाव लिहिलं नाही. न्हावी ते एक जण आहे म्हणून भुलता काय न्हाव्याने. कटिंगा बंद केल्या तर सोलं होसाल तुम्ही शेळगावा टोलवाले. आम्ही नाविक नाविक कटिंग रुपारी. द्यावा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा जय हो. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय हो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जय हो. राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा जय हो. विश्वकर्मा महाराज की जय. 18 पगड जातीले शिकवणारे विश्वकर्मा. लोहार काम, सुतार काम, सोनार काम, शिंपी काम, कोणतंही काम विश्वकर्मा भगवानानं सोडलं नाही, शिकवलं. शिवरायांचे गोंधळी. हिमरायाचे गोंधळी. आता द्यावाच बोलो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. तुमच्या गावची बाई सरपंच आहे ना बेटा. माणूस आहे की बाई. हा बाई म्हणते, तो माणूस म्हणते. तू गावात राहतो की हे पोरग तरी हुशार आहे. उभा आहे, पुस्तक घे. तू लेखा बरोबर हुशार आहे. त्या बाईचं नाव सांग. मराठा मार्ग देतो. हटले का. पोरीले विचार, बाई तुझ्या गावचं सरपंचाचं नाव. उभी राहून बोल. उभी राहून बोल. सुरेखाताई. आडनाव राजे. राजे. या इकडे बाबा. 100ची नोट देतील. ये बेटा. अहो तू नको घेऊ ना. तू ये तर खरी. पुस्तक तर नाही. मराठा मार्ग. मला मालूम आहे तू खाऊन पिऊन चांगल्या घरची आहेस. तू ये ना पौरीवा. एक मिनिटासाठी या. कशी आहे व पागल तू. एक माईक बोल. माईक. अहो जिच्या जोड जास्त पैसे आहेत तिनं दुसरीले द्या. मी सांगतो ना कोणाले पैसे दे. हे घे. या पोरीले उभं करा. हे राय व तू शेवटची. उभी राय. उभी राय. ए बाय
या लेकराला ये ना इकडे पागल ते पाय कशी करते अहो ये ना बेटा पाय जो मोबाईलला धक्का नको लागू देऊ लाईव्ह कार्यक्रम चालू आहे माझा आजचा शेळगावचा कार्यक्रम पूर्ण जग पाहणार आहे लक्षात घ्या माजी आमदार शशिकांतजी खेडेकर साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त जरी खासदार प्रतापराव घे बाई ये ना समोर या तू एवढी काय घाबरतो शिकली ना तू मग 2 पैकी 1 घे मागचे बोल नका तुले नोट पाहिजे नाही म्हणत ना मग असं आहे ज्याच्याजवळ जास्त आहे त्यानं तुझ्या हाताने दे हे त्वाला हक्क आहे दे त्या लेकराला बाई घे बाळा घे बस बस बाळा असं आहे बाबा हेच आहे बाबासाहेबांचं संविधान आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे आम्हाला हे शिकवते तो खाली बोलू नको ना तू शिजरण झाला काय तुझ्या मायला मग गडबड काऊन करतले का ज्याच्या बापानं कमावून ठेवलं ते अवल्यात गडबडच करीन ते पाय ते पोरगो नाकाले हात आहे चुपचाप आहे उभा राय स्टँड अप 100ची नोट दे त्याला हे तुले का काऊन देऊन राहिलो कारण आहे ना ये बेटा ये हे घे अबे तुया किती मागितलं तरी तुले चोट्या देत नाही मी त्या ओ मूर्खाचे खेकड्याची अवल्यात त्याचा कायले पाय दाबत हे घे रे तुला पाय ओढला होता की नाही तू सांग हे खेकड्याची अवल्याद आहे आपल्याच माणसाले पुढे नाही जाऊ दे नाटक नको करू ना शानपणा नको करू ना मी बोलावून राहिलो तू काऊन नाही म्हणत तुझ्या धमक असीन तर ते पिवळं ड्रेस घालेला आहे तिले दे ना नोट दे हे पुस्तक घे नोट घे टाळ्या हे घे नोट तू नको घेऊ तिले दे ना दे पोरगी मंदात हे बन्यांवर आहे स्वेटर नाही तिच्या अंगात ते बाजूची स्वेटर वाल्याच्या हा तू ये माय येऊ दे ना इकडे कॅमेऱ्यात दिसू दे ना हा झाला मला लेकराईचा सत्कार बायाचा सत्कार त्या बुढीनं केला माणसाचा सत्कार त्या काकानं केला मी आभारी आहो लेकरं घेऊन बाया येऊन राहिल्या बाबा कमाल केली एवढाले चिलं पिलं लेकरं घेऊन येऊन राहिल्या धन्यवाद देतो प्रेम कसं पाहिजे मला आठवते 87 मध्ये आलतो मी 87 3 90 13 22 25 काय शाळा जोरदार आहे 13 22 35 वर्ष झाले मग तो मला सांग तुझ्या मायचं आणि तुझ्या बापाचं लग्न झालं काय झालं उभा रे पुस्तक घेत चपरेपणा केला तुझ्या कधी झालं तुझ्या मायचं आणि तुझ्या बापाचं लग्न रे मग तू कधी झाला अगाऊ अवल्यात कसा पकडला गेला बरोबर जास्त भादर करून राहिला खाली बसवायला दोघी या दोघी पोरीले बसवा बस मी पुन्हा धन्यवाद देतो बाहेरचे लोक पाहून राहिलो असे बसले बिचारे बघील जाऊन ये ना मावसा आले ना आता करू सुरुवात जिंदा रहने के लिए तेरी कसम गावात मोठ्या माणसाचा पोरगा आहे अगाऊ मला गेला तर खाली येऊन उठून तुले सांगून देतो हे 2 पोट्टे आगाऊपणा करून खाली येऊन उठून देईन मी तुझ्या बापाले भेटणार नाही हा तुझ्या बापाले मी नाही भेटणार तुझ्या गावातले लोक भेटतील मत मागा लागतील तुझ्या बापाले पतिव्रता कोणाच्या बापाले भेटे काय बाई हे गरीब आहे इमानदार आहे तोड चोटल्या गोष्टी करत नाही पण उसको टच भी नहीं सहती नो स्क्रीन टच नो बॉडी टच आज
भाऊ आपण त्या महामानवाची कृपा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज चोखा मेळा नरहरी सोनार नामदेव शिंपी ते पाय उठला ते लकत मी लेकराईले काही बोललो तो मायबापाने वाईट वाटू देऊ. मी बोले मनोरंजन करत राहतो मजा येते. तुम्हाला राग नका येऊ बाळा. राग येते माझा. मी आजोबा आहो तुमचा. माझं वय 67 आहे. आमदार साहेबाचं 66 आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य भेटो. अरे एवढा वाढदिवस कोणाचा होते काय पदावर नसताना. लोक चालतीचे यार आहे. पण शशिकांतजी खेडेकर साहेब तुमच्या 5 वर्षातला विकास याने मारू का खंजीर. बोलू नका. आता तुम्ही इकडे लक्ष द्या. भेट होते बा. काय आनंद करा. आता करशील काय गडबड झाली बस. बाबू खुर्चीहून उतरवूनही मालूम आहे सत्य पालले आणि इज्जत ते नाही त्याचा हात दाबा बरं. अरे अजून नाही उतरले काय. अरे बंद कर ना बाबा. आणि म्हणून तर मी आलो. शांती पाने केली ये मानव साधू संतो का सुंदरी है. म्हणून आम्हाला संतांच्या विचाराची गरज आहे. अरे आम्ही दारू पिऊ नका. तुमच्या गावात कोणी पेतच नाही. अत्यंत निर्व्यसनी गाव आहेत. अंचरवाडी मंगरुळ शिरूर आणि शेळगाव आठवडा त्या दारूचा पत्ता नाही. देवी मातेचे उपासक इथं जैन लोक आहेत. जगदंबा मातेचे लेकराव आणि आम्ही जिजा मातेचे लेकराव. गलत काम करू नका. दारू बिडी तंबाखू खर्रा या वाईट गोष्टीले लात मारा. अरे पोट्टे आहे. शांति पाने के लिए मानो साधु संतो का सुंदरी है. साधु संतो का सुंदरी है. आता आगाऊ मना केला की उचलतो. ऐक ना. अबे पोट्टे हो. पोरगा बापाचा मर्डर करून राहिला. पोरानं 4 जण मारून टाकले बेवड्यानं. त्याच्या मायच्या दुधात दारू टाकली त्यानं. जे लोक आपल्या मायच्या दुधाशी हरामखोरी करतील त्याच्या बायका विधवा केल्या ना. किती लोक या दारूचे पैकी. अनेक घरात विधवा बायका आहेत. माणसंच मेलेले आहेत कोणी घरात. कारण लफडेबाजच तेवढे आहेत. सुंदर बायको असली तरी शेजारी लाईन मारते. तंटामुक्ती अध्यक्ष खोटा आहे का मला. म्हणून मला नाव मामाईनं सत्यपाल ठेवलं. मी जे बोलायचं आहे ते. मला चाकू मारले रक्तबंबाळ झालो. मी कधी मरणारच नाही. अहो दररोज लाईव्ह लोक आहेत. तुम्ही फक्त आपल्या मोबाईलवर शेअर करा. सत्यपाल महाराज हे पा बरं जवान पोरग असून किती दुरून लाईन मारून राहिलं मला. नाही काढा ना काढा. अरे फोटो काढा ना. हा ओके. हा अरे हे प्रेम नाही काय. जवान पोरग पोरीवर प्रेम करायला पाहिजे तर आपल्या आबावर प्रेम करून राहिला. धन्यवाद बाळा. म्हणून म्हणतो सत्संगाची गरज आहे. शिवाय आज काही बाया आल्या ना लेकरायला घेऊन. ज्या बाईनं लेकराले सोबत आणलं त्या बाईनं उभं राहा. लहान लेकराला सोबत आणलं. साडी दिले.
ह्या साळ्या हे बाबू थांब रे. आलं बाईचं नाव काढलं की बापासारखी आदत लागली काय तुले? तुला पायाचं काय काम आहे? तो बापही असं बाई म्हटलं की हा कॉटलेट द्या. मोकळा हा तो नाही दादा तो नाही. तो राहू द्या. तुम्हाला वाटलं अजून काय काढते हा असा कार्यक्रम आहे. या आई या आपण हिंमत न उभ्या राहिल्या हाच अभिमान आहे मला. रोशन रस्ता द्या. बाईले रस्ता देतात सांगू नका तरी देतात. हॉर्न कमी करा. कारण बाईले टच कधी झाला वाईट नजरेनं तर जेल मधून सुटतच नाही. मॉनिटरला आला पाहिजे. मॉनिटरला आवाज. धन्यवाद माय. एवढं मोठं लेकरू घेऊन आणि तुम्ही माणसं पाणी उठल मस्त कीर्तन ऐकून राहिले पाय पचरू इथं पचरू उभे राहा. आणि अवघे लेकर बायाच्या अंगावर. धन्यवाद बाळा. हा आभारी आहो. किती लेकर आहेत ताई? हा तो घ्या माईक. मुलगा की मुलगी? मुलगा. बरं झालं बापा. नाही तर मुलगी असती तर किती तुझ्या जीवाले ताण असता. नवऱ्याचा ताण अलग, सासू सासऱ्याचा अलग, माय बापाचा अलग, स्वतःचा अलग. धन्यवाद बाळा. आणि त्या लेकरावर शिवरायाचे विचार वाचत जा. पुस्तकं वाचत जा. साडी दे रे. सरपंच मॅडम या. तुम्ही कोण्या जातीच्या सरपंच? रोशन माईक घेऊन. वैदू ते हात पायतात ते का बाई? एकूणच येणार ताई. बरं जाऊ द्या. खालीच व्हा. बाईनं बाईची किंमत करावं. माणसानं माय मावल्याची किंमत करावं. वैदू जातीची बाई ते भटका विमुक्त मध्ये येतं काय? ते काय चानच भेटला हो माय तुले? द्या टाळ्या. टाळी. बाई साडी हलकी आहे की भारी आहे? बाकीच्या बायाला नको दाखव. पोलीस पाटील आहेत. वा वा चांगलं आहे. म्हणजे हे बाई यायची कोण आहे? पायजा भलकाई बोलले तर मला समजत नाही. बरं मला समजत नाही. मी समजलो की बा पोलीस पाटील आहेत काय? हे सरपंच पती. बरं का हो तुम्ही राहिले बाजून बाईले सरपंच केलं म्हणजे माणसाची काही किंमत आहे की नाही? मग बायाले तर हलकट समजो ना आपण. हा तिला हलकट समजो. आज सोलापूरले घोड्यावर बसून आमदार साहेबांना पाहिलं काय? काय मालूम? हे बातमी पाहिली काय? सोलापूरले कलेक्टर ऑफिसवर नवर देवायचा ओय 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 भावी भावी कुठं बसला तो? जाती बाहेर टाकलं त्याला. फळफळ करे. आता गडबड करशील काय? ये शहाणपणा केला की उचलला डबल डबल. आता कोण गडबड केली? हे 2-3 पोट्टे. अरे काय फरक आहे रे? त्या टाइमला गडबड चालू होती काय? म्हणून मायनं लेकरं पैदा करताना गर्भवती असताना चांगले विचार ठेवत जा. जिजाबाई तलवार चालवायच्या, घोड्यावर बसवायच्या. जगद्गुरु तुकाराम महाराजाचे अभंग ऐकायचे. तेव्हा कसा शिवराया जन्मात आला. माझी जाऊ दिया हमें सुंदर शिवाजी राजा. चढले लागत असेल तर माय बापानं पहिले जाग्यावर या. माझा मुलगा डॉक्टर आहे. जे पेराल ते उगवत. चांगले विचार द्या. खतपाणी चांगलं घाला. बाई सरपंच होऊन असतं दिलं तुम्ही. आमच्याच जातीची पाहिजे. आम्ही मोठ्या जातीचे आहोत. तू आम्हाला काय तुले 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला.
आणि वैदू काय हर्जंट आला. संविधानानं बाई तुले सरपंच केलं, ते बाई उपसरपंच आहे का? सदस्य आणि उपसरपंच बाईच आहे काय? माणूस आहे. चला ठीक आहे बाबू, हे सर्वी कृपा शिवाजी महाराज, संभाजी राजे, शाहू महाराज, बाबासाहेब, ज्योतिबा, सावित्री, अहिल्या, जिजाबाई, सावित्री, रमाई, भीमाई, ते तुम्हाला आंबेडकराचा राग येऊ की काही हो, मला तुम्हाला पचून घ्यावं लागलं. आय एम ए सत्यपाल, मला नावच सत्यपाल आहे. जे बोलतो ते रिअल. कोणत्याच महाराजाचं कीर्तन असं सापडणार नाही, आणि सापडील तर ते आमचं पॅटर्न आहे. संदीप पाल महाराज, रामपाल, पंकजपाल, उदयपाल, असे 50 पाल तयार केले. आता माझ्या आश्रमात वर्ग चालते 15 दिवस. या लेकराईले पाठवत जा तुम्ही माझ्याकडे. शिरसोळ इथल्या शिबिरामध्ये प्रणव अंकुशराव सुरसे, आपल्या इथं होता मंगरूळचं पोरग आलत, त्याच्या बापाची लय हिंमत. आला आहे 15 दिवस ते लेकरू कुठं आहे रे? हाय 15 दिवस 15 दिवस आमदार साहेब माझ्या आश्रमात होता. कारण मला मालूम आहे माझी बायको उभे उभे गेली साहेब. म्हणजे 7 वर्ष झाले, 3 वर्ष रडतच होतो मी. कारण जोडीदार हा जाऊ नये, म्हातारपणात तर जाऊच नाही. पण ते काही हातचं आहे काय? त्यांना मग ते अध्यक्ष की बा आमचा न्याय बसवा, बायकोले मरू नका देऊ, असं तर काही नाही. कोणाचे हे घर धन्यवाद. हे पूर्ण 15 दिवस त्याच्या बापानं त्याच्या माईनं लाल कमी केला. मोराईचा लाल करा बाया हो. आम्ही तरी एवढा नाही. 15 दिवस यानं मला काही त्रास दिला नाही. मी तुले 500 रुपये देतो, दिले 500. ते माकडून नाही बरं. आमदार साहेबांनं मला एवढी कृपा केली, माल्यावर मला चोखा मेळा पुरस्कार दिला पहिला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. शशिकांतजी खेडेकर साहेबांना. त्याईनं हा नाही पाहिला की हा मराठ्याचा नाही, हा देशमुखाचा नाही, हा बौद्धाचा नाही, हा चांबाराचा नाही, शिंप्याचं पोरग आहे पण सत्य काम करते. आणि म्हणून एवढा वाढदिवस तुम्ही लोक करून राहिले. नाही तर कोणी येत नाही. रिटायर झाले, जसं रिटायर झालं की कोणी वय खत नाही, असं आमदारकी केलं की कोणीच काही करत नाही. पण आज रक्तदानाचाही कार्यक्रम केला. टाळ्या वाजवा. कोणाचे राजकीय मतभेद असतील, आपल्याला त्याचं काही घेणं नाही. माणूस म्हणून पा, पक्ष म्हणूनही नका पाहू, माणूस म्हणून पा की आमदारकी असताना विकासाची गती आणली. घे बाळा, मला त्याईनं जे 15 अरे घे रे, मग काय पुस्तक देत का? दे पुस्तक याला. नाही म्हणते तो. कारण काहून नाही हात लावून राहिला? त्याला मालूम आहे या कागदाईच्या नोटाईच्या मागे जास्त माणूस लागला की कुत्र्यापेक्षा बेकार होते जे लोक पैशाच्या मागे लागतात. मला 52 वर्ष झाले मी कीर्तन करतो. अरे मी कीर्तन चालू केलं, मला गड्डी आणून दिली एका जणाने. तू म्हणाले हे कायची दिली ते नका विचार, पहिले देऊन टाकले. सांगा पैशाच्या माग काय दाता? झक मारून पैशानं तुमच्या माग यावं का हो? काही नाराजी आहे का अनिल भाऊ? तुमच्या पायाले काय झालं? हा अनिल भाऊ बी कृष्णासारखा लंगडा आहे. स्वतंत्र मंत्रालय केलं शिंदे सरकारनं. जमलं भाऊ अपंगाचं. यायचं गेम बसन. अनिल भाऊ देशमुख मी म्हणून इकडे कसे आले नागपूरवर?
कोणाला देऊ कारण नका. अनिल देशमुख साहेबाची माये संबंध आहेत ए ना. बाबा. माये 15 कार्यक्रम घेतले. कोणाला दाखवू नका. मी म्हणू एवढ्या लवकर इकडे कसे काय आले तुम्ही अनिल देशमुख बरं आहे. हो मला वाटलं बाबा तिकडे असतील. आमचे संबंध आहेत. मला काय कार्यक्रम करावं लागते. मी राजकीय माणूस नाही ना. पण शशिकांतजी सारखे थांब रे हो पुस्तक हे खाऊ नाही देणार ना गरीबाले. गरीबाच्या योजना दाबतात नाही. पण गरीबाच्या पोराले चोखा मेळा पुरस्कार दिला. कोई कोणाचा चोखा महार नामदेव पायरी संत चोख धनी संत चोखोबाचे झाडी आहे नामदेव पायरी धनी मला विदाखला विठुरायाची अरे त्या पुरस्काराचे पैसे त्या वाटून दिले. मला मालूम आहे त्या पैसा जमावला नाही. आहे नामदेव पायरी संत चोखोबाचे झाडी आहे सामाजिक मंत्री बडोले साहेब होते. साहेबांनी त्यांना सांगितलं पहिला पुरस्कार खात्या पाडले गेला पाहिजे. आलं लक्षात तुमच्या. तुमचे काम चांगले ठेवा. पक्ष पाहू नका माणूस पहा. अरे दोघांच्या समाध्या नामदेवाची पण चोखोबाची कुठं आहे मालूम आहे. पांडुरंगाच्या पायाजवळ आहे. पायऱ्यावर आहे. लोक पाय देऊन जातात. बाजूने दर्शन करतात. माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो दिवस गरिबाची येतात. म्हणून माझ्या भावांनो माझ्या तरुणांनो खूप शिका. शिक्षणाकडे लक्ष द्या. दारूकडे नाही. कोण्या पोरीकडे नाही. तुम्ही तर शिंदखेड राजा मतदारसंघातली मंडळी आहे बाबा. जिजामाईचा जन्मच शिंदखेड राजा. मी गाणे मस्त लिहिले. सुंदर गाणे लिहिले. कीर्तन संपल्यावर पुस्तक न्यायचा आणि लोक वाचत नाही म्हणून फेल झालो. वाचतच नाही. बुद्धाचे माणसं अर्धपोटी उपाशी राहतील पण 14 ऑक्टोबरले दीक्षा भरून पुस्तक आणतील. कारण बाबा थांब रे थांबो पोरी चुप. पोरीनं मायनं पोरीवर लक्ष देत जा. तिनं मोबाईल आणला असन तर कुठून आणला चौकशी कर. आजकाल लफडे लय सुरू आहे. पण तिची माय पुऱ्या गावात फिरते. पोरीने एवढा मोबाईल आणला. तिच्या थोबाडीत मार. तुझा ड्रेस कुठून आणला. चिखलीत काय तुले रस्त्यावर सापडला. माई गाडी बिघडली. मी एवढी मोठी बॅटरी खाली लाईटले दाखवली. घाई गडबडी ती बॅटरी तिथं राहिली. परत गेलो पाहायला. राहते का नेली कोण. अजून इथं गावाजवळ येत नाही तर पट्टा तुटला. पण आमदार साहेब संकटात कामी पडले. तुमची गाडी आली म्हणजे तेच आहे ना. संकटात कामी आले ना. आणि ते मोठ्या माझी आमदार साहेबाची गाडी आणि एका याटोवाल्याच्या त्या याटोत मी बसलो. घुगे पिंपळगावचा होता का याटो. देऊळगाव घोबेचे ऑटोवाले कुठे आहे. अहो ऑटोवाले उभे राहा. पैसे नाही. तुम्ही आगा मंगाचे पैसे नव्हते घेऊन राहिले जबरदस्तीनं. आणि ते तुम्ही सीटा भाड्यानं आणल्या का नाही. मग कोण होती गाडीतल्या बाया. घरचे होते. घरचे. क्या बात है. खर्च करून तुम्ही आणले. बायको होती का. उभं करा. उभं करा 1 मिनिट. रायवा बाई उभी. उभं करा. ओ बाई रायनं उभी. थांब ना थपाय. दुसऱ्याची बाई म्हटलं की तोंड घालत राहता. किंवा मायच्याकडे बाईनं दुसऱ्या मायच्या उभी रायवा बाई. उभं करा. राय ना उभी. नाही तर मी कीर्तन करणार नाही. हे आहे ते ऑटोवाले. अरे वाट पाहतो. ताई ताई साडी पाठवतो. इथं येऊ नका. वेळ जाते.
मले त्या माणसानं गाडीत बसवलं, मी 100ची नोट दिली आजच्या आधी. महाराज म्हणे मला पैसे नाही पाहिजे. म्हटलं नाही, मी काही हराम खाऊ महाराज नाही. बसा बाबू, हाताना हात. ऐकून घे, खाली बात. ऐका पहिले. हा, साडी फेकायची नाही, हलकी असो की भारी असो. मी 9 साड्या दररोज वाटतो. कौल मामाईले साडी न भेटे. मी गरिबीशी झगडलेला महाराज आहो, म्हणून तर मी जाग्यावर आहो. 52 वर्ष झाले कीर्तन करतो मी. 35 वर्ष तर तुमच्या गावातल्या लोकांनी घडवलं. मला काही एक आहे या खंजेऱ्या फंजेऱ्या. तुम्ही लाळ केला, लेकराला प्रेम केलं, म्हणून म्हाताऱ्या बाबाचा सत्कार केला. हे साडी हाताना हात जाऊ दे. या टोवाल्याच्या पत्नीची साडी आहे. हा, हा, घे. नेऊन देऊ नको. हातात घे तू. हाताना हात दे, दे, दे. दे माग, दे मागं. दे माग. बस. फेकू हातानं जाऊ नको द्या. साडी. फेकली की मी उसळलो. जाऊ द्या, पाहू नको. शांततेनं द्या. आणि बायाही नाही, साडी पाहायची नाही. तुम्ही बसता हलकी आहे की भारी आहे. अहो तुमच्या घरात आलो ना तर तुमच्या नवऱ्यानं कधी अलमारी उघडली ना तर साड्याच अंगावर येतात. धन्यवाद ऑटोवाले दादा. बाई वाट पाहत असन ना घरी संध्याकाळी. वाट पाहतोय, बघतोय रिक्षावाला रे, वाट माझी बघतोय रिक्षावाला. म्हणा रे. वाट माझी बघतोय रिक्षावाला. कामावर जायला उशीर व्हायला. होय, 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 होय. कामावर जायला उशीर व्हायला. बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. आता उठली काय मावशी तू? मी काय म्हटलं होतं तुले, मायची शपथ आहे उठा. हे अशी बुवारी आदत आहे लोकांनी. मी विनंती केली ना की मी 5 मिनिट ब्रेक करतो. आता 1च तास द्या. मलाही रत्नागिरीला जावं लागते. त्या गाडीने घोर घातला. काय करते काय मालूम. उद्या माझ्या रत्नागिरीत कार्यक्रम आहे. 3 दिवस कोकणात आहो मी. काल अमरावतीले होतो, गाडगे बाबा पुण्यतिथी. परवा फेसबुकवर पाहायचा मी दररोज. बरं, दररोज 20-20 हजार लोक राहतात. एक कार्यक्रम तर संविधान दिवसाचा माझा 5 लाखाच्या वर गेला. आता सत्यपाल तुमच्या हातात. मोबाईल काढा आणि शेअर करा. सत्यपाल महाराज फेसबुक. आता 900 लोक मोबाईलवर लाईव्ह आहेत. 900 जण. आजचा कार्यक्रम शशिकांतजी खेडेकर साहेबांचा वाढदिवस. शेडगाव. गावाचं नाव लिहि रे याच्यात. गावाचं नाव नाही आहे. मी गेलो खरी चहा घ्यायला. ते कोणाचं घर आहे? विलास देशमुख. घ्या. हे लातूरवाले ते तर गेले. विनोदानं म्हणतो. हे डबल नाव येऊन राहिले. विलासराव देशमुख, अरविंद देशमुख, चुलत भाऊ. हे अनिल देशमुख. वा वा, काय तुमच्या नावात काय संयोग आहे. पण ते अनिल देशमुख राष्ट्रवादीचे, हे शिंदेगड. ओके. ठाला विठाला एक तास बसा. सत्यपालचे बाप हो. तुमच्या मायचं नाव ह्या माया. धन्यवाद देतो. माझी तळमळ हेच आहे, समाज सुधारण्याचं कीर्तन आहे. मला देवदेव सांगत नाही मी. कोण्या देवाला सांगत बसू? ते 30 कोटी आहे. मला देव माणसातलाच सांगायचा आहे. माणूस द्या मला माणूस द्या. मला ग्रामगीतेतला देव सांगायचा आहे. आज बाबू आमदार साहेबांनी ग्रामगीता वाटल्या. शेळगाव आटोलमध्ये अनेक गावचे सरपंच आलेले आहेत. काही ग्रामपंचायतचे सरपंच अविरोध काढले. टाळ्या वाजवा. माणूस द्या मला माणूस द्या.
रस्त्यावर कामाचा विकास आहे ना, विकास आहे. कामाची गती घेतली 5 वर्षात म्हणून तुम्ही लोकांना हळवून आणला. नाही तर बापाची तेरवी नाही करत. काही बाप काही पोट्टे तेरवी नाही करत. आणि या लहान लेकराईले विचारा, बाबू ए पोरा शिवाजी महाराजाची जयंती कोण्या तारीखची आहे सांग. मुलांनी बोला. उभा राह ना, हात द्यानं दाखवला, उभा राहत जाय ना आणि बोल. क्या बात आहे. ये बाबा त्याला 100ची नोट दे. त्याला गरज नाही पैशाची, पण आपण ज्याला गरज आहे त्याला दे ना. नाही रे महादेवराव देशमुख 200 रुपये आले मला फोन पे वर. कोण्या गावचे आहेत ड्रायव्हर साहेब? फलटण सातारा जिल्ह्याचे. पैसे कायच्यात आले? फोन पे वर. आणि दररोज 200 टाकते. मग या लेकराईचा अधिकार नाही का? क्या बात आहे. कोण्या कंपनीचं बियाणं आहे? माईक घे जोर बोल. तुझी कंपनी कोणती आहे? तुझं नाव काय?